Hello students, today we are going to learn about standard 10th Science and Technology part 2nd chapter 9 Social Health. Earlier we have studied the importance of physical health, cleanliness and staying healthy. However, the concept of health does not end with it only. आपण मागच्या वर्षी इयत्ता 9वी मध्ये शारीरिक आरोग्य, स्वच्छता व निरोगी राहण्याचं महत्त्व याचा अभ्यास केला. पण आरोग्याची व्याप्ती तिथेच पूर्ण होत नाही. मग बाकीच्या गोष्टी पण आरोग्यावर परिणाम करणाऱ्या असतात. म्हणजे त्यासाठी हा तुम्हाला चार्ट दिसत आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या माणसाच्या गरजा असतात आणि त्या गरजा नाही पूर्ण झाल्या, दैनंदिन गरजा असतील किंवा इतर काही गरजा असतील, अन्न वस्त्र निवारा असेल किंवा नोकरीच्या बाबतीमध्ये असेल किंवा वाहतुकीच्या बाबतीमध्ये असेल किंवा क्रीडांगण असेल किंवा राजकीय वातावरण असेल, टॉयलेट्स असेल, वॉटर, रेसिडेंटल एरिया, तर ह्या घटनासुद्धा सामाजिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या असतात, हे आपण जाणून घ्यायचं आहे. आउट ऑफ द व्हेरियस अस्पेक्ट्स ऑफ सोशल हेल्थ वी थॉट अबाउट ओनली वन इन द अबव मेन्शन्ड ॲक्टिव्हिटी. सोशल हेल्थ इज द ॲबिलिटी ऑफ अ पर्सन टू इस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन. ॲबिलिटी टू चेंज वन्स ओन बिहेवियर अकॉर्डिंग टू चेंज इन social conditions is an important characteristic of social health. सामाजिक आरोग्याशी निगडीत अनेक पैलूपैकी तुम्ही फक्त एकाच पैलूचा विचार या कृतीमध्ये केलेला आहे. एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तीशी असणारे संबंध स्थापन करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक आरोग्य. बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे वर्तन अनुकूल करता येणे हेच सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे, फॅक्टर्स डिस्टर्बिंग द सोशल हेल्थ. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणकोणते आहेत? तुम्हाला इथं चार्ट दिसत आहे. त्याच्यामध्ये फॅक्टर्स हार्मफुल टू सोशल हेल्थ, मेंटल स्ट्रेस, ॲडिक्शन, इन्क्युबेटेड डिसीजेस, हे सगळे घटक काय असतात? सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे असतात. तर आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे मेंटल स्ट्रेस. मेंटल स्ट्रेस कशामुळे होतो? तर अडल्ट पर्सनमध्ये मेंटल स्ट्रेसची कारणं वेगळी असू शकतात, चिल्ड्रनमध्ये वेगळी असू शकतात. तर चिल्ड्रनमध्ये, मुलांमध्ये स्ट्रेस कशामुळे निर्माण होतो ते आपण जाणून घ्यायचं आहे. सोशल प्रेशर, स्टडिंग फॉर एक्झाम्स, पॅरेंटल डिवोर्स, त्याचबरोबर जेंडर इनइक्वेलिटी, असे अनेक प्रॉब्लेम मुलांच्या मेंटल स्ट्रेससाठी कारणीभूत असतात. Nowadays, everyone has to face the stress due to either increasing disorder, crime and violence. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला ॲडिक्शन. चिल्ड्रन इन देअर अर्ली एज ट्राय अपॉन टोबॅको, सिगारेट, गुटखा, अल्कोहोलिक ड्रिंक्स, ड्रग्स एक्सेट्रा ड्यू टू आयदर peer group pressure or symbol of high standard living or as an imitation of elders. However, it may lead to addiction to such deadly substances. Temporarily intoxicating drugs of plant origin and some chemicals may permanently damage the human nervous system, muscle system, heart, etc. Earlier, we have studied the carcinogenic effects of tobacco containing substances on mouth and lungs. आपल्याला माहीत आहे की व्यसनाधीनतामुळे कुमारवयीन मुलामुलींमध्ये कुठले कुठले दुष्परिणाम होतात, त्याच्या आहारी मुले का जातात हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. की बघा, आजूबाजूची परिस्थिती असेल आणि मोठ्यांचं अनुकरण म्हणून मुलं लहान वयामध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट असे तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थ व मद्य यांची चव पाहतात आणि त्यामुळे अशा घातक पदार्थाची सवय लागते आणि त्याचं रूपांतर व्यसनाधीनतेमध्ये होते. आणि हे पदार्थ इतके व्यसनाधीन होतात की त्यामुळे त्यांना त्याच्याशिवाय चालत नाही. त्यासाठी तात्पुरती नशा देणारे काही वनस्पतीजन्य अंमली पदार्थ व काही रसायने मानवी चेतासंस्था, स्नायूसंस्था, हृदय यांच्यावर दुष्परिणाम करून त्यांची कायमस्वरूपी हानी करतात. तंबाखूजन्य पदार्थामुळे तोंड, फुफ्फुसे यांचा कर्करोग कसा होतो हे आपण आधीच्या इयत्तेमध्ये पाहिले आहे. नेक्स्ट, इन्क्युबेबल डिसीज ऑल्सो अफेक्ट द सोशल हेल्थ. एक्झाम्पल ऑफ इन्क्युबेबल डिसीज एड्स, TB, लेप्रोसी अँड दिस डिसीज ऑल्सो अफेक्ट्स द सोशल हेल्थ. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. आपल्याला माहिती आहे की प्रसार माध्यमं आता खूप झालेले आहेत, त्याचा वापर अति होऊ लागलेला आहे आणि त्यामुळे लक्षात घ्या कुठली कुठली प्रसारमाध्यमं आहेत.
फॉर एक्झाम्पल सांगायचं असेल तर मोबाईल, टी व्ही आहे, त्याचबरोबर कॉम्प्युटर, लॅपटॉप अशी अनेक प्रसारमाध्यमं आहेत ज्यातून मुले त्याचा अतिवापर करत आहेत. आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे अगोदर हे तुम्हाला दिस पिक्चर शोज दॅट पूर्वीचं चित्र कसं होतं ना आत्ता कसं आहे हे तुम्हाला चित्रावरनं समजेल. पूर्वी कसं होतं कम फॉर स्टडी आणि आता नंतर गो टू प्ले खेळायला जा अशी म्हणायची परिस्थिती आलेली आहे. Nowadays, excessive, unnecessary and irrational use of modern technology and communication media is becoming a sensitive issue through the viewpoint of social health. Various physical problems like tiredness, insomnia, forgetfulness, headache, joint pains, and problems in vision may arise due to irradiation of cell phones. मोबाईलचा वापर विद्यार्थी मुलं खूप करत आहेत आणि त्याचा गैरवापर म्हणजे त्याचे दुष्परिणाम होऊ लागले आहेत. डोकेदुखी, निद्रानाश, भूक न लागणे, विस्मरण आणि स्मरणशक्ती कमी होऊ लागलेली आहे मुलांची, सांधेदुखी, त्याचबरोबर जे डोळ्याला दृष्टी कमी होऊ लागलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे रेडिएशन जे घातक मोबाईलमधून निघत असतात त्याचे परिणाम मुलांच्या डोळ्यावर होऊ लागलेले आहेत. त्यासाठी मुलांना लहान वयामध्येच चष्मा लागत आहे, हे जाणून घ्या. दिस पिक्चर शोज दॅट बॉय युझिंग सेल फोन वाईल इटिंग. चिल्ड्रन हू वॉच द कार्टून फिल्म्स मे इमिटेट द कॅरेक्टर्स ऑफ दोज फिल्म्स. टेंडन्सी अँड बिहेवियर ऑफ द चिल्ड्रन हू प्ले द गेम्स लाईक व्हर्च्युअल वॉर अँड कार रेसेस gradually become negative. Some games available on cell phones and computers are extremely time consuming and also cause economic losses. To lose concentration on some essential subjects and may also prove fatal. So that लक्षात घ्या की अशा प्रकारे मुले मोबाईलच्या आहारी खूप जात आहेत आणि जेवतानासुद्धा मुलं घेऊन बसतात मोबाईल आणि त्यामुळे त्याच्या आहारी जाऊन त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स बघतात. त्याचा दुष्परिणाम म्हणजे आर्थिक कमतरता होते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे जे गेम्स आहेत त्याच्या आहारी जातात मुले, हे लक्षात घ्या. दिस पिक्चर शोज दॅट सेल्फी ऑन रोड. माणसांना इतकी सवय लागलेली आहे की कुठं असेल तिथं मोबाईलवर सेल्फी रोग झालेला आहे आणि कुठं असेल तिथं काय करतात, स्वतःचे फोटो काढतात आणि त्यामुळे रोडवर गाड्या खूप वाहनांची गर्दी असते आणि अशा गर्दीमध्ये उभे राहून फोटो काढतात, मोबाईलवर बोलतात आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे कार ॲक्सिडेंट होतात, हे लक्षात घ्या. दिस पिक्चर शोज दॅट मेकिंग अ व्हिडिओ क्लिप ऑफ द ॲक्सिडेंट सीन. देर इज इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन टू अपलोड द व्हिडिओज ऑफ रोड ॲक्सिडेंट इन्स्टेड ऑफ हेल्पिंग द विक्टिम्स. व्हॉट इज द मेंटॅलिटी ऑफ सच पीपल. बघा, एखादा ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्याची व्हिडिओ क्लिप बनवली जात आहे आणि अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप व्हॉट्सअपवर, फेसबुकवर टाकली जात आहे आणि त्यामुळे काय लोकांची मानसिकता असते लक्षात घ्या, त्याचे दुष्परिणाम होतात. लोक मानसिक तणावाखाली जातात, हे लोकांच्या लक्षात येत नाही. त्यासाठी अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप न बनवता त्या लोकांना मदत करणे, अपघातस्थळी आपण त्यांना मदतीचं कार्य करणे खूप महत्त्वाचे असते. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे सायबर क्राईम्स. सायबर गुन्हे कसे असतात, काय काय होतं त्याच्यामधून, म्हणजे मोबाईलमधून, फोनवरनं, ATMमधून पैसे काढले जातात. त्याचबरोबर कॉम्प्युटर, लॅपटॉपवरनं माहिती विचारून, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर विचारून पैसे बँकेतनं आपोआप काढले जातात. यासाठी सायबर क्राईम म्हणजे काय, कुठले कुठले असतात गुन्हे ते आपण जाणून घ्यायचं आहे. Banks continuously spread the message on mobile phones about not to disclose the Aadhaar or PAN or credit card, debit card number and other personal information of if demanded by any person. मोबाईलवरून, फोनवरून बँकाकडनं सतत संदेश येतात की आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड क्रमांक तसेच व्यक्तिगत माहिती कोणीही मागितली तरी द्यायची नाही. डू नॉट डिस्क्लोज युअर पिन टू एनीवन while withdrawing cash from ATM machine or purchasing through card payment. Consumers are deceived by showing superior items on websites but actually selling the items of either inferior quality or impaired ones. म्हणजे वेबसाईटवर उत्कृष्ट वस्तू दाखवायची
आणि प्रत्यक्ष निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा बिघाड असणारी उपकरणे पाठवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. बँक ट्रान्झॅक्शन्स आर डन युझिंग पिन विदाउट नॉलेज ऑफ कन्झ्युमर्स. Confidential information about government, institutes and companies is obtained from internet with the help of computer programs or other ideas and misused. This is called as hacking of information. Nowadays, crimes like opening a fake account on Facebook and displaying false information and thereby teasing the girls or exploiting them financially. Misuse or illegal sale of the written literature, software, photos, videos, music, etc. of others by obtaining from internet is called as piracy. दुसऱ्याने तयार केलेले लिखित साहित्य, संगणकी प्रणाली, फोटो, व्हिडिओ, संगीत इत्यादी इंटरनेटवरून मिळवून त्याचा गैरवापर किंवा अवैध विक्री करणे या गुन्ह्याला चौर्य किंवा पायरसी म्हणतात. तर अशा प्रकारचे सायबर गुन्हे आहेत आणि अशा प्रकारचे सायबर गुन्ह्यावर काय केले जाते, कारवाई केली जाते. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट. आजकाल लोक खूप मानसिक तणावाखाली जात आहेत. त्यासाठी मानसिक ताणतणाव आपल्याला दूर करायचा असेल तर त्यासाठी कुठले ताणतणाव व्यवस्थापन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट काय कुठले आहेत त्यासाठी आपण जाणून घ्यायचं आहे. जर आपल्याला ताणतणाव दूर करायचा असेल तर आपण कोणकोणते छंद जोपासायला पाहिजे हे तुम्हाला इथं वेब डायग्राम दिसत आहे ते जाणून घ्या. त्यासाठी बघा, व्हेरियस वेज ऑफ एक्सप्रेशन लाईक एस्टॅब्लिशिंग कम्युनिकेशन विथ फ्रेंड्स, peers, cousins, teachers and more importantly parents, noting down our feelings, expressing our feeling with near and dear ones help us to relieve the stress. Fostering the hobbies like material collection, photography, reading, cooking, sculpturing, drawing, rangoli, dancing, etc. help us to properly utilize the free hours. By diverting the energy and mind towards the positive thinking, negative thoughts are automatically neutralized. बघा, तर त्यासाठी कोणकोणते छंद जोपासायला पाहिजे? संगीत ऐकणं, त्याचबरोबर व्यायाम करणे, आपला एखादा छंद जोपासणे, योगा करणे, निसर्गाचं सौंदर्य जोपासणे, संगीत ऐकणे, रांगोळी, ड्रॉइंग यासारख्या कला जोपासणे हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामुळे आपले ताणतणाव दूर होतात. We have all the ways to manage our stress. However, if those are not successful due to certain reasons, it leads to some more serious problems like depression and frustration. Medical advice, counseling, and psychotherapy are available for such persons. Similarly, many NGOs are provide helping hand. Let us see the information about some of those. First, Unified Movement Against Tobacco. This movement has been started by 45 different well-known organizations like Woods, Tata Trust, etc. This movement is active for controlling the tobacco consumption and providing guidance activity against tobacco. Second, Salam Mumbai Foundation. This organization runs programs in various schools in Mumbai to empower the children living in slum area in the field of education, sports, etc. and business. This organization encourages the children to take education by helping them to improve their health and lifestyle. This trust has made some districts in Maharashtra completely tobacco free through hard work. Since the year 2002, this organization is working with various schools in urban and rural areas for making society tobacco free. This program is being implemented with the help of government in about 200 schools in Mumbai and 14,000 schools in the rest of Maharashtra. The oath of freedom from tobacco is taken in every school as per the government letter. तर या सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई याद्वारे ही जी संस्था आहे सलाम मुंबई फाउंडेशन याच्यामध्ये
झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण, खेळ, कला, व्यवसाय या बाबतीमध्ये सक्षम केलं जातं आणि त्यासाठी अनेक शाळांमध्ये कार्यक्रम राबवले जातात. शिक्षण, आरोग्य व जीवनमान सुधारण्यासाठी मदत करून विद्यार्थ्यांना शाळेत शिकण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. या ट्रस्टने अनेक प्रयत्नांनी महाराष्ट्रातील काही जिल्हे तंबाखूमुक्त केलेले आहेत.